आम्ही पाणी खराब केलं हो. कृष्ण हे म्हणतो, अरे प्रत्येक शहराच्या डोहामध्ये कालिया आहे, किंबहुना तुम्ही कृष्ण व्हा ना. मी तर तुम्हाला कृती करून दाखवली, जल शुद्धीकरण मी करून दाखवलं. कसं करायचं होतं तर त्यातलं विष मी बाजूला काढलं, जल शुद्ध झालं. माझी जनावरं, वासरं, माझे गावकरी सगळे तिथं पाणी पिले. पूर्वी आमच्या नद्यांना नुसती वाळू उकरली ना तरी सुंदर असं पाणी त्या झऱ्यामध्ये असायचं. आज आम्हाला वाळूही बघायला मिळत नाही आणि वाळूचे झरेही बघायला मिळत नाही. आम्हाला मिळतं पाणी कोणतं? नदीचं उपसा केलेलं, जलशुद्धीकरणामध्ये शुद्ध करून आलेलं प्यायला. किंबहुना आम्ही एवढं जरी लक्षात घेतलं ना का माझ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पाणी टिकलं पाहिजे. जमिनीमधला पाण्याचा स्रोत येतो कुठून? तो आपोआप तर येतच नाही ना. शेवटी आकाशातून जी वर्षा होते ती डोंगरांवरून